नमस्कार. आत्ताच आपण डॉक्टर सुवर्ण चरपे यांच्या अनंतात आशा या पुस्तकांचं, ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन सोहळा झाला. आता या पुस्तकात काय आहे आणि या पुस्तकातल्या कविता यांचा रसास्वाद करण्यासाठी आपण इथे जमलो. तर अनंतात आशा ह्या काव्यसंग्रहात 86 कविता आहेत. म्हणजे हे 86 मधुघट आहेत. भारतांब्यांची एक कविता आहे, एक आयुष्याच्या संध्याकाळी त्याने की मधुघट रिकामे पडिती घरी, असे हे मधुघट, त्याचा रसास्वाद आपल्याला करायचा आहे. डॉक्टर सुवर्ण चरपे ह्या डॉक्टर आहेत आणि त्या कवयित्री आहेत. मला वाटतं डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, एखादा चार्टर्ड अकाउंटंट होणं हे एखाद्याने ठरवलं तर सहज शक्य आहे. थोडीशी मेहनत करावी लागेल, थोडासा अभ्यास करावा लागेल, थोडासा आर्थिक पाठबळ लागेल. पण एखाद्याने कवी होण्याचं ठरवलं तर होता येईल? नाही होता येणार. एखाद्या इंजिनियरला कवी व्हायचं असेल, एखाद्या डॉक्टरला किंवा एखाद्या डॉक्टरला कवयित्री व्हायचं असेल तर ते शक्य नाही. पण एखाद्या कवयित्रीला डॉक्टर होणं शक्य आहे. हां, कारण कवी हे बनता येत नाही. कवी हे बनूनच येत असतं. ते नक्षत्रांचं देणं असतं. तुम्हाला सांगतो, जगामध्ये हबल टेलिस्कोप, एक ब्रह्मांडाचा वेध घेणारे हबल टेलिस्कोप सगळीकडे बसवलेले आहेत. मोठे मोठे टेलिस्कोप आहेत. तिथे रात्रंदिवस भुणभुण चालू असते, एक कटकट चालू असते. पण तिथे शास्त्रज्ञ डोळे लावून बसलेले असतात एखादा सूक्ष्म असा संदेशाची. तो कधीतरी कितीतरी वर्षाने, कितीतरी महिन्याने एकदा संदेश टिपला जातो आणि हा संदेश तो नक्षत्रांचं देणं असतं. तो ब्रह्मांडातून येलेला संदेश असतो आणि हा संदेश फक्त 1 सेकंद असतो, 1 क्षणभर असतो. तीच ती कविता असते. तोच एक कवितेचा जो पूर्ण गाभा आहे त्यात 1% फक्त हा वरून आलेला संदेश असतो आणि 99% फक्त आपल्या शब्दसंपदा आणि त्याची केलेली फक्त सुंदर कारागिरी असते, असं मला वाटतं. इथे डॉक्टर सुवर्ण चरपे यांच्या कविता मी वाचल्यात आणि मला त्या एक वैशिष्ट्य आढळलं की ह्या कविता फार सकारात्मक आहेत. इथे कुठल्याही दुःखाचं, व्याकुळतेचं भांडवल करून कवितेला एक वजन देण्याचा प्रयत्न केलेला नाही. हां, नाही. आता बघा, आपली एक पहिली कविता आहे भाऊ. हो. हां, ह्यात तुम्ही, थोडी वऱ्हाडी भाषेतली कविता आहे, ह्यात तुम्ही एका माणसाला विचारताय, भाऊ माझी एकदा कविता वाचून तर पहा ना एकदा, मला काय म्हणायचं आहे. प्रत्येक कवीला वाटतं की मी लिहितोय, कोणीतरी वाचावं, मला काय म्हणायचं आहे, मला काय सांगायचं आहे, माझ्या वेदना काय आहेत, माझ्या व्यथा काय आहेत, माझे विचार काय आहेत, हे प्रत्येकाकडे पोचले पाहिजेत. त्यावेळी तुम्ही ती कविता लिहिता भाऊ, त्याबद्दल तुम्ही सांगू शकता? उपस्थित मान्यवरांनो, भाऊ ही माझी साहित्य क्षेत्रामध्ये असलेल्या स्पेशली काव्य क्षेत्रामध्ये असलेल्या गरिबीवर ओढलेला चपराक आहे. माझी ही शोकांतिका मी या कवितेतून व्यक्त केलेली आहे. कविता लिहिणारा कवी आणि मद्यपी या दोघांना कोणी जवळ करत नाही. मद्यपी आणि कवी जवळ आलेत की समोरचा माणूस 2 पावलं लांब.
4 मित्रांचं टोळकं आहे आणि एकाने म्हटलं की मी कविता ऐकवतो, बाकीचे 3 लोक लगेच बहाणे शोधतात पांगायला. खरं आहे की नाही? हे असं का? कारण मद्यपी हा कायम मद्याच्या नशेत असतो, पण कवी मात्र कवितेच्या धुंदीत असतो. मद्यपीच्या खिशामध्ये कधीही कवडी नांदत नाही, पण कवीला मात्र कायम निर्मितीचा ध्यास असतो, अभिव्यक्तीचा शाप असतो, त्यामुळे त्याला व्यवहार साधायला जमत नाही. मद्यपीला नशा करण्याकरता मद्यालयात जावं लागतं. त्या कवीला बापड्याला जन्मजात नशा असते, धुंदी असते, त्यातनं तो बाहेर पडत नाही. पण कवी असं म्हणतात की मद्यपी हा नशेत खरं बोलतो, पण उघड्या डोळ्यांनी समाजव्यवस्थेवर स्वतःच्या प्रगल्भ दृष्टीने सच्चेपणाने लिहिण्याची हिंमत फक्त आणि फक्त कवीच्या लेखणीत असते. मॅडम, ती जरा कविता आपण थोडी वाचून दाखवा ना भाऊ. नक्कीच. ओ भाऊ कवा वाचून तपाय, ओ भाऊ कवा वाचून तपाय, सारेची कविता काही एकसारखी नसते. कोणती कविता कोणाची बोलकी लक्तरं, तर कोणती कोणाच्या कर्तृत्वाची अत्तरं असते. वा. ज्यानं खाल्ली माती त्याची बिनपाण्याची हजामत असते. ज्यानं खाल्ली माती त्याची बिनपाण्याची हजामत असते, आणि नव्या नवरीचा साज शिंगार करणारी बिनखर्ची करामत असते. भाऊ कवा वाचून तपाय, सारेची कविता काही एकसारखी नसते. लयच तापली का गोडबोल्या राजकारणाची खरडपट्टी असते. लयच तापली का गोडबोल्या राजकारणाची खरडपट्टी असते, आणि किती बी थंडावली तरी खाऊ लोकांसाठी धगधगती भट्टी असते. भाऊ कवा वाचून तपाय, सारेची कविता काही एकसारखी नसते. ज्याच्या डोळ्यातली जागा सोडली सपानानं, ज्याच्या डोळ्यातली जागा सोडली सपानानं, त्याच्या सुरकुतलेल्या भावनेची गुंडोळी असते. आणि धोत्राच्या दांडागत 2 मनं शिवून काळजात बसणारी गाण्याची भेंडोळी असते. भाऊ कवा वाचून तपाय, सारेची कविता काही एकसारखी नसते. वज्जरच घेतलं, वज्जर म्हणजे अगदीच वज्जरच घेतलं नरमाईनं, तर कोवळ्या उन्हागत सुविचार वाटते. आणि षड्रिपू सोडले का मग तर बडबड गीतं ओठातून फटाफटा फुटते. पण भाऊ राजा पहिले वाचून तपाय, सारेची कविता काही एकसारखी नसते. म्हणजे मॅडम म्हणतात, कवयित्री म्हणतात की कविता वाचून तर पहा. कधीकधी त्या कवयित्रीमधल्या शब्द तलवारीच्या धारेने ती कधीकधी एक दुष्ट माणसाची खरडपट्टी करते, पण कधीकधी तीच कविता एका कर्तृत्वान माणसाची पोवाडी गाते. बरोबर? होय. असंच म्हणायचं आहे तुम्हाला? होय. हां, मग अशा ह्या कवितेचा पुढे आपण हीच कविता आपण पुढे नेल्यानंतर तीच कवयित्री ब्रह्मांडातल्या सात्विकतेकडे, सुंदरतेकडे, एक नितांत सुंदरतेकडे जाते आणि त्यातून दुसरी कविता निर्माण होते, ती म्हणजे धुक्याच्या तरंगी उडूनी बघावे. आत्ताच तिचं गाणं पण झालं आहे आपलं. हां, ह्या कवितेवर ही काव्यसंग्रहामधली पहिलीच कविता आहे आणि श्री निलेश मिस्त्री सर यांनी या कवितेला चाल लावलेली आहे. हे या कवितेच्या शब्दांचं भाग्य आहे. धुक्याच्या तरंगी उडूनी बघावे, धुक्याच्या तरंगी उडूनी बघावे, मनाच्या तळाशी बुडूनी बघावे. सरीच्या प्रवाही कडेने भिजावे, इमानी सुखाने निरागस निजावे. अनंतात आशा फुलुनी दिसावे, अनंतात आशा फुलुनी दिसावे, सुवाशी फुलाला मनाशी जपावे. असावी कुणाची परीची कहाणी, असावी कुणाची परीची कहाणी, मलाही कुणी रे परीती म्हणावे. कुपाच्या जळाचे कुणाशी न नाते,
कुपाच्या जळाचे कुणाशी न नाते, गढुळासही मी निराळे बघावे. प्रतिभा कुणाची मलाही कळावी, कधी आरशाने रुसूनी पुसावे. धुक्याच्या तरंगी उडूनी बघावे, मनाच्या तळाशी बुडूनी बघावे. वा. म्हणजे माणसाने आपली दुःख, विकार हे निसर्गाशी एकरूप होऊन बघितल्यावर हे बाजूला सारता येतात असं तुम्हाला वाटतं. कारण कुपाच्या जळाशी नसे कुणाशी न नाते, म्हणजे हे जे विहिरीतलं पाणी आहे ह्याचं कुणाशी नातं नाही आहे, आणि त्याच्यावरची गढूळता हे त्याचं काही अविभाज्य अंग नाही आहे. ही गढूळता बाजूला करून सुद्धा आपणाला त्या पाण्याकडे पाहता येतं असं तुम्हाला म्हणायचं आहे. होय, कारण सुख कदाचित सारखी असू शकतात, पण दुःख मात्र ही सापेक्ष असतात. ज्याच्या घरामध्ये फ्रीज असेल त्याला AC नसल्याचं दुःख आहे. सुख आहे पण दुःख मात्र वेगळं आहे. ज्याच्या घरामध्ये वीज नाही आहे त्याला भाकरी नसल्याचं दुःख आहे. हे दुःख प्रत्येक माणसाचं वेगळं वेगळं असतं, पण त्या दुःखाला वेगळं काढून आपल्याला जीवन गाणं गायचं आहे. त्या कवितेमधली ओळ आहे, अनंतात आशा फुलूनी दिसावे. या ब्रह्मांडाच्या आत जे जग आहे ते नितांत सुंदर आणि निर्मळ, त्या सगळ्या निर्मळ गोष्टींचा ध्यास लागलेला आहे. कारण त्या सुंदरतेतून, सात्विकतेतून, निरामयतेतूनच आपल्या आत्म्याचा जन्म झाला. आणि हा आत्मा हे आपलं मूलभूत आहे, आणि बाकीचे विकार आहेत, दुःख आहेत, वेदना आहेत, ह्या बाह्य गोष्टी आहेत. वेदना पहिल्यांदा निर्माण नाही झाल्या, सुंदरता होती, निरामयता होती, ही पहिल्यांदा निर्माण झाली. त्यामुळे तुम्ही म्हणता कुपाच्या जळाशी कुणाशी न नाते, गढुळासही वेगळे पाहावे. ह्या अशा प्रकारच्या निर्मळ आणि स्वच्छ दृष्टिकोनाचा उगम कसा करायचा, निसर्गामधल्या सात्विकतेमधून आपल्या आत्म्याचा जन्म झालेला आहे, उगम झाला आहे. आणि आपल्याला जर आपला आत्मा शोधायचा असेल, आपला आत्मानंद शोधायचा असेल, तर त्याची क्लुप्ती या कवितेमधून मी सांगते आहे. धुक्याच्या तरंगी उडूनी बघावे, त्याच वेळी मनाच्या तळाशी बुडूनी बघावे. आता असा हा निरामयी झालेला आत्मा जेव्हा आरशात बघेल त्यावेळी आरसा त्याला विचारेल, अरे बाबा तुझ्याकडे अशी कोणती प्रतिभा आहे? पण प्रत्येक वेळी हा निरामयी आत्मा आनंदी असेल असंच नाही, त्याला दुःखही आहे. कारण हा आत्मा भौतिक जगात वावरतो आहे. त्यातून तुमची दुसरी कविता येते, प्रिय पाऊस. दिसतो एकची पाऊस सगळा, भिजतो प्रत्येक माणूस वेगळा. या कवितेमध्ये जो पाऊस मी मांडलेला आहे तो आता ऐकवते. बाबा एकदा म्हणाले होते, तुझा कोणता प्रिय मित्र आहे? त्यावेळी तू लिहिलं प्रिय पाऊस. होय, पाऊस हा प्रत्येक तरुण मुलीला प्रियकरासारखा भेटतो, आणि तो मुलीला नाही, ती म्हातारी होईस्तोवर तिला प्रियकरासारखाच भेटतो. आपण घाईघाई घरातनं बाहेर पडतो छान क्रीम पावडर लावून, आणि अचानक पाऊस येतो. जरा वेळ चिळचिळ होते, पण थोड्या वेळानंतर लक्षात येतं, काय रे तुला मी हवी तशीच आवडते ना, टाकलंच ना मिटून पावडर आणि क्रीम. काय आहे ती कविता? कविता अशी आहे, आवडत्या व्यक्तीला पत्र लिही म्हणाले बाबा. आवडत्या व्यक्तीला पत्र लिही म्हणाले बाबा, तेव्हा मी लिहिले प्रिय पाऊस.
बालवाडीत पहिल्यांदा मिळालेली रंगीत छत्री 56दा उघड बंद करण्याच्या नादात उपाशीच निजायची म्हणे, पाय पोटाशी आणि छत्री कुशीशी घेऊन. शाळेत जाताना खरंच खूप जीव गुदमरायचा माझा त्या रेनकोटात. पण भिजली तर, आजारी पडली तर, गड किल्ल्याच्या परकोटागत घेरलं मनाला त्या छत्री आणि रेनकोटाने. कॉलेजमध्ये तो दिसला की मोकळं व्हायला पाऊस कवितेतून उतरायचा. मग मुक्त फोटो सेशन सुरू व्हायचं. डोंगर दऱ्यात, धबधब्याखाली, झऱ्याकाठी, अगदी भर पावसातही. हल्ली तो अल्बम अडगळीत पडलाय संसाराच्या रहाटगाडग्यात. मी सोडलं भिजणं, पण पाऊस प्रामाणिक बरे. एकांतात येतोच मदतीला हुंक्यातून. पावसा अरे तुला वय नाही, पण मला मात्र आहे हा शाप. वा, म्हणजे तुमच्या जीवनात किंवा कवयित्रीच्या जीवनात किंवा एखाद्या माणसाच्या जीवनात पाऊस दोनदा येतो, दोन रूपं घेऊन येतो. तुम्हाला भेटलेला पाऊस हा बालपणी छत्री आणि रेनकोटात अवघडलेला पाऊस होता. तुम्हाला भिजण्याची भीती, आजारी पडण्याची भीती दाखवणारा पाऊस होता. पण तीच कवयित्री एकदा कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिला तो दिसला आणि तोच पाऊस स्वप्न घेऊन आला. आणि तो पाऊस झऱ्याकाठी, धबधब्याखाली, समुद्रकिनारी वावरू लागला. मग ती कवयित्री मोठी झाली. कवयित्रीचं आयुष्य पुढे लांबलं गेलं, पण तो पाऊस येतच राहिला. पण कवयित्रीचं जीवन हे चौकटीत होतं. त्या पावसाशी जडलेलं नातं हे पूर्वीपासूनचं होतं. पण कवयित्रीला तो पाऊस आठवणीत घेऊन आला आणि त्यातून एक फक्त हुंदका घेऊन आला. कारण पावसाला म्हातारं होण्याचा शाप नाही आहे, नाही, माणसाला शाप आहे. माणूस हा शाप घेऊन जगतो आणि हा शाप घेऊनच तो निसर्गाशी लढतो. हा शाप घेऊनच तो परिस्थितीशी लढतो. हा शाप घेऊनच तो आपल्या जीवनात असंख्य गोष्टीशी लढतो. जसा तुमचा एका खेड्यातला शेतकरी आपल्या परिस्थितीशी लढतोय, हा तुमच्या चिठ्ठी या अप्रतिम कवितेतून. चुरगळलेली, थरथरलेली, जपली आहे त्यावेळीची एक चिठ्ठी. चुरगळलेली, थरथरलेली, जपली आहे त्यावेळीची एक चिठ्ठी. भळभळत्या जखमेवरची माखलेली ती खारट पट्टी. कुणी म्हणे तो सुटला चिरसुखधामी गेला. कुणी म्हणे तो सुटला चिरसुखधामी गेला. अरे कोण आवळून घेतो सुखासाठी गळ्याभोवती शेला. लटकून फांदीवरती तो मेल्यावरही मरत राहिला. लटकून फांदीवरती तो मेल्यावरही मरत राहिला. कर्जमाफीच्या रामलीलेत सोम्या गोम्याकडच्या चुली जाळत राहिला. तो त्या चिठ्ठीतून नित्य भेटतो. तो त्या चिठ्ठीतून नित्य भेटतो. काय सुधारणा रोज पुसतो. तो त्या चिठ्ठीतून नित्य भेटतो. काय सुधारणा रोज पुसतो. आहे तसेच हसून सांगतो. तो स्वर्गातही उदास राहतो. उपवासाची नव्हतीच नवाडी. उपवासाची नव्हतीच नवाडी म्हणून सहजची जगतो आहे. चिठ्ठी असते उशाखाली म्हणून स्वप्ने वास्तविक बघतो आहे. वा, ह्या कवितेत आता आपल्याकडे जो ज्वलंत प्रश्न आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या, ह्या विषयावर अनेक कवींनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. पण मला एक गोष्ट आवडली आहे की सुवर्णा चरपे मॅडमनी या गोष्टीच्या दोन्ही अंगावर लिहिलेलं आहे. एक सकारात्मक बाजू आहे, एक नकारात्मक बाजू आहे. ही चिठ्ठी त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची भळबळती जखम आहे, तो ती लिहून गेलेला आहे. पण तिथे कदाचित दुष्काळ असेल, तिथे कदाचित पाऊस नसेल, त्यामुळे तो कदाचित
दुःखी आहे आणि त्याने अखेरचा गळ्याभोवती शेला पसरून बांधून तो गेलेला आहे. पण ज्यावेळी त्या गावात पाऊस येईल त्यावेळी पाऊस एक हिंदोळा बनेल आणि त्यातून तुमची दुसरी कविता पाऊस एक हिंदोळा. तिथे शेतकऱ्याच्या झोपडीवर पाऊस कोसळतो आहे आणि कोसळणारा पाऊस बघून तो शेतकरी हरखून गेलेला आहे आणि तो शेतकरी म्हणजे कवयित्रींचे कदाचित वडीलही असतील. कुठली कविता? चांद सूरज एक थे इसलिए तुमने गिन लिए, चांद सूरज एक थे इसलिए तुमने गिन लिए, गिनने जाओ तो आसमान में सितारे बहुत है. एक शेतकरी, दोन शेतकरी करतील हो आत्महत्या, असतीलही काही जीवापाळ समस्या, पण त्याच्या व्यतिरिक्त अख्खा देश पोसणारे शेतकरी अष्टप्रहर झिजत असतात आणि त्यांचा संघर्ष तो किती सकारात्मक असतो तो मी या कवितेतून मांडलेला आहे. पाऊस एक आठवणीचा हिंदोळा. कविता वऱ्हाडीतून आहे. आला आभाळ भरून बाप लई खुश झाला, आला आभाळ भरून बाप लई खुश झाला, जुगाड लावया पेरणीचा सावकारादारी गेला. माह्या मायेची चिंता होती जरा न्यारी, माह्या मायेची चिंता होती जरा न्यारी, तिच्या वाट्याले आली कंदिलाची पायली अन सरपणाची तयारी. एकदाच फाटलं आभाळ बाप मोरावानी लागला नाचाया, एकदाच फाटलं आभाळ बाप मोरावानी लागला नाचाया, माय ठेवते घरभर पातेल परात, गळक्या कवेलूची अबरू झाकाया. जोर वाढे पावसाचा, जोर वाढे पावसाचा, जेवणाच्या ताटावर ओवाळणी तुषारांची, माय रुसे स्वतःवर म्हणे विसरली, लावा या मुंडाल्यावर पेंडकी तुरीची. वा. पुढे. रातभर होता बाप जागला सताड, रातभर होता बाप जागला सताड, हसतच म्हणे झेला रे पावसाचा गोळीबार पण पांघरुना आड. पहाटे पहाटे पाऊस जरासा थांबला, पहाटे पहाटे पाऊस जरासा थांबला, रिकाम्या हातावर त्यानं डाव पेरणीचा मांडला. साधता पेरणी बाप मायकडे पाहून मिशीतच हसला, साधता पेरणी बाप मायेकडे पाहून मिशीतच हसला, मोरल्या साली म्हणे बांधूया मला. हल्ली मिळत कोचिंग, हल्ली मिळत कोचिंग, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वाढावया, उमेदीची ताकद जाणण्या यावं एकदा माझा बाप न्याहाळाया, उमेदीची ताकद जाणण्या यावं एकदा माझा बाप न्याहाळाया. वा. म्हणजे या कवितेत आलेला पाऊस हा शेतकऱ्यांच्या झोपडीवर कोसळणारा पाऊस आणि त्या शेतकऱ्याच्या झोपडीला लागलेली गळती आणि त्या शेतकऱ्याच्या पत्नीने ठेवलेली छोटी छोटी टोप पातेले, ते तुम्ही छान लिहिलं आहे की कवेलूचे अबरू झाकाया. हां, त्या शेतकऱ्याच्या आभाळभर दुःखाला शिवत कोण असेल तर संयमाच्या आणि उमेदीच्या धाग्याने त्याची बायकोच शिवत असते. खरं आहे. आता ह्या शेतकरी हा पॉझिटिव्ह आहे, हा सकारात्मक माणूस आहे. त्याला तो आलेला पाऊस बघताच एकदम पेरणीची याद येते आणि वरून पावसाचे शिंतोडे पडत असताना तो आपल्या मुलांना सांगतो की पांघरुणाच्या आड ती शिंतोड्याचा गोळीबार झेला. त्याच्या घरातल्या 18 विश्व दारिद्र्याला आणखी काय कशामध्ये लपवेल तो. पण मला एक आवडलं की एका शेतकऱ्याच्या दोन बाजू तुम्ही मांडल्यात. एक फांदीला लटकून गेलेला शेतकरी आणि एक पावसाला हरकून पेरणीच्या नादाने आपल्या हरकून गेलेला शेतकरी. मला वाटतं कधी आशा निराशा ही माणूस सोडत नाही, जिद्द कधी सोडत नाही, गरिबीला कधी लांछन मानत नाही, श्रमाला प्रतिष्ठा देतो, अशी तुमची गझल आहे. हां, गरिबी समी लांछन माझे मानित नाही, गरिबी समी लांछन माझे मानित नाही, गात्रे थकली तरी कोठे वाकत नाही. मनावरी मी वस्त्रे फाटली लादत नाही, मनावरे मी वस्त्रे फाटली लादत नाही, तेज कष्टाचे म्हणे कशाना डागत नाही.
गंध पेरतो रोज नव्याने पोटासाठी, गंध पेरतो रोज नव्याने पोटासाठी, वाराही मग सुगंध त्याचा लपवित नाही. क्षीण तास तो सतत हसूनी मी जिद्दीने, क्षीण तास तो सतत हसूनी मी जिद्दीने, हात पसरण्या हिम्मत माझी सांगत नाही. मनामध्येही फुलेच जपतो फुले विकुनी, मनामध्येही फुलेच जपतो फुले विकुनी, काळ जात हा दाह उगाची पोसत नाही. गरिबीस मी लांछन माझे मानित नाही, गात्रे थकली तरीही कोठे वाकत नाही. वा, म्हणजे तुम्ही श्रमाला प्रतिष्ठा दिली आहे. होय. बरोबर. इथे तो फुलविक्या आहे, गरीब आहे, पण तो ताठ मानेने उभा आहे. बरोबर आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? हीच तर गंमत आहे या पुस्तकाची. अनंतात आशा आहेत. ओंजळ भरून भरून आयुष्याबद्दल सकारात्मकता आपण जर पोचली तर गुणांची किंमत करणारे सुद्धा लाख आहेत. हिंदीतील 2 ओळी ऐकवते. न देखो तो बाहर भी खिजा लगती है. मीच लिहिलेल्या आहेत. न देखो तो बाहर भी खिजा लगती है, देखने जाओ तो जहाँ में नज़ारे बहुत है. डूबना चाहो तो एक भंवर काफ़ी है, डूबना चाहो तो फक्त एक भंवर काफ़ी है, और अगर बचना चाहो तो सागर में किनारे बहुत है. वा मॅडम, श्रम करणं हा काही लाजिरवाणा प्रकार नाहीच आहे. त्या श्रमाची किंमत आधी श्रम करणाऱ्याला असायला हवी. मग तो सुगंध वरचेवर पेलवणारी सुद्धा चांगली मनं असतातच. खरं आहे. हा श्रम करणारा माणूस गरिबीला लांछन मानत नाही. तो कष्टाला प्रतिष्ठा देतोय आणि त्याच्या आयुष्यात आलेली छोटे छोटे प्रसंगाला सुद्धा तो आनंदाने साकारतोय. त्याच्या आयुष्यात आलेली छोटी दिवाळी, छोटे छोटे गोष्टी तो तेवढ्याच आनंदाने स्वीकारतोय. यात तुमची आठवणीतली दिवाळी ही कविता हेच सांगते. दिवाळी ती ही छान असायची, दिवाळी ती छान असायची, उणेवांची उपजत जाण असायची. 10 वर्षांचा दादा किराणा आणायला सकाळी 8 वाजता जायचा. 10 वर्षाचा दादा किराणा आणायला सकाळी 8 वाजता जायचा. उधारीतले गिरायक म्हणून दुकानदार सामान 5 वाजता द्यायचा. दिवाळी तीही छान असायची. सकाळी चिवडा, शेव, चकली, दुपारी अनारसे, शंकरपाळे आणि मध्यरात्री लाडू वळायची. लक्ष्मीसाठी फराळ आई एका रात्रीत करायची. दिवाळी तीही छान असायची. बाबा धुऱ्यावरच सोयाबीन विकायचे. हा धुरा म्हणजे? धुरा म्हणजे 2 शेतांमधलं जे कुंपण असतं. बांध. हां, बांध. तर विदर्भात त्याला धुरा म्हणतात. बाबा धुऱ्यावरच सोयाबीन विकायचे. लक्ष्मीसाठी कोरी साडी आणायचे. मोजकेच फटाके, मोजकेच गोडधोड, तरी आमची गाडी रंगात बागडायची. दिवाळी ती छान असायची. नाही झेपले पुरण तर लक्ष्मी शिकरणावरच मस्त ताव मारायची. नाही झेपले पुरण तर लक्ष्मी शिकरणावरच मस्त ताव मारायची. घरात सर्वांना दिवाळी भोगापेक्षा योगसाधना ठरायची. दिवाळी तीही छान असायची. अंगणात गाई मिरचीची सूट म्हणजे? हिरवी मिरची जेव्हा बाजारात विकायला नेतो त्यावेळी त्याची किंमत कमी असते. तीच मिरची, लाल मिरची झाडावरची तोडली आणि वाळवली की तिला सूट म्हणतात आणि त्याची दुप्पट किंमत मिळते. अंगणात गाई मिरचीची सूट, कोपऱ्यात ज्वारीची थप्पी, संत्र्याची नवाडी आणि कापसाची गंजी गालात हसायची. दिवाळी रोकडे नसला खिशात तरी घरात लक्ष्मी खेळायची. दिवाळी तीही छान असायची. आई बाबांचा खिसा संयमाच्या बारीक धाग्याने शिवायची. वा. होय. आई बाबांचा किस्सा संयमाच्या बारीक धाग्याने शिवायची. तेव्हा बाबांच्या खिशात उमेदीची नाणी खणखण वाजायची. दिवाळी ती छान असायची. बाबांच्या घामाचे मोल आईला, आईच्या
त्यागाची कदर बाबांच्या नजरेत भासायची. या इमानदार कष्टामुळेच अंगणात आमच्या गणपती सरस्वती कायम पाणी भरायची. दिवाळी तेही छान असायची. मुळात दिवाळी म्हणजे काय बरं? दिवाळी म्हणजे लक्ष्मीचा आदर. मग ती तुमच्या घरातली, दुसऱ्या घरून परक्या घरून आलेली स्त्री हीच तुमची लक्ष्मी नाही का? मग या नारायणाला त्याच्या लक्ष्मीची कदर आहे. हां, भलेही घरात पैसा नसेल, अडचण असतील, असेल बरंच काही फाटकं, पण त्या नारायणाच्या त्यागाची कदर लक्ष्मीला आणि लक्ष्मीच्या घामाचे मोल नारायणाला, यापेक्षा दिवाळी आणखी काय छान असेल बरं हो? खरी गोष्ट आहे. माणसाने आपल्या नेहमीच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रसंग साजरे करून आनंद मिळवायचा असतो. स्वप्ने बघायची असतात, पण आवाका लक्षात घ्यायचा असतो. नाहीतर अपेक्षाभंगाचं दुःख येतं. अपेक्षाभंगाचं दुःख आलं की कविता वेदनादायी होते, आणि कविता वेदनादायी झाली की माणसं म्हणतात कविता रडवी आहे. पण तुमच्या कविता या हसऱ्या आहेत, आणि हसऱ्या कवितेतल्या मधलं जे वेदना येते ती वेदना फार जाणवते. इथे काही वेळा स्वप्न अपुरी राहतात. अशीच अपुरी राहिलेली स्वप्न कवयित्रीचे बाबा उशाखाली ठेवून चालती झाले. तेव्हा ती स्वप्न साकार करायची जबाबदारी तुम्हा भावंडावर आली, आणि त्यातून बाबा आमचे चालते झाले स्वप्न उशाखाली ठेवून या कवितेचा जन्म झाला. त्याबद्दल सांगा. बाबा बाबा आमचे चालते झाले उशाखाली स्वप्न ठेवून. बाबा आमचे चालते झाले उशाखाली स्वप्न ठेवून. तेच जगतोय आम्ही आज सोनियाचे रत्न लेवून. मोठा भाऊ दारोदारी समाधानाचं रोपटं लावतो आहे. मोठा भाऊ दारोदारी समाधानाचं रोपटं लावतो आहे. फार पैसे जमवत नाही, युधिष्ठिर होऊ बघतो आहे. मी माझ्या संसाराची झाली आहे परसबाग. मी माझ्या संसाराची झाली आहे परसबाग. शोभिवंत घर केलं, अडत नाही कामकाज. येणाऱ्या पै पाहुण्यांचे पाय बागेकडे वळतात. येणाऱ्या पै पाहुण्यांचे पाय बागेकडे वळतात. सासूबाई ओठाड समाधान समाधान बरळतात. धाकट्याची बोलक्यांपेक्षा मुक्यांवर माया जास्त आहे. धाकट्याची बोलक्यांपेक्षा मुक्यांवर माया जास्त आहे. नकुल सहदेवाचा त्याला जरा वरद हस्त आहे. पहाटेच चिमण्यांच्या दाण्या पाण्याची सेवा रुजू करतो आहे. पहाटेच चिमण्यांच्या दाण्या पाण्याची सेवा रुजू करतो आहे. उत्तरायणाला झाडोझाडी खोपे विणून टांगतो आहे. आई आमची देवापुढे नंदादीपागत मंद मंद तेवत आहे. आई आमची देवापुढे नंदादीपागत मंद मंद तेवत आहे. बाबांच्या घामाची फुले निर्लेप होऊन बाबांपुढे वाहत आहे. बाबा आमचे चालते झाले उशाखाली स्वप्न ठेवून. तेच जगतोय आम्ही आज सोनियाचे रत्न लेवून. वा. बाबांची अपूर्णी स्वप्न याची तुम्हाला तक्रार नाही आहे, कारण तुम्हाला त्या अपुऱ्या स्वप्नांची तक्रार करून कोणाच्या खांद्यावर ठेवायची नाही आहे. कारण तुमचे खांदे, तुमच्या भावंडांचे खांदे, तुमच्या भावाचे खांदे इतके सशक्त आहेत की ती स्वप्न तुम्ही पुरी करू शकत होता, आणि ती पुरी केलेली आहे. तुमचा भाऊ तुम्ही या स्वप्नामध्ये पूर्ण केल्यानंतर तुम्ही फार आनंदी आहात. तुमची आई कृतकृत्य आहे, आणि तुम्ही एक चौकट, त्या चौकटीत तुम्ही, तुमचं कुटुंब, तुम्ही 4 माणसं, त्या छोट्याशा चौकटीही तुम्ही सुख शोधलेलं आहे, आनंद शोधलेला आहे, आणि त्या चौकटीतसुद्धा कसे आनंद शोधायचे याचे तुम्ही ह्या कवितेतून सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला जगण्याचं तंत्र सापडलेलं आहे. हे जगण्याचं तंत्र म्हणजे एक जीवन गाणं आहे, आणि ह्या जीवन गाण्याचा रियाज अनेक जण करत असतात, पण प्रत्येकाला सूर सापडतो असं नाही. काही लोकांना तो सापडतो, काही लोकांना तो सापडत नाही, पण ज्यावेळी तो लोकांना सापडतो त्यावेळी जगण्याचा रियाज सुरू होतो, आणि त्यातून तुमची आणि एक कविता जन्म घेते, जगण्याचा रियाज.
जगण्याच्या रियाजाला आता मी बसलो आहे. जगण्याच्या रियाजाला आता मी बसलो आहे. उशिराच वगैरे म्हणणार नाही, पण आता 40ला झुकलो आहे. खरपूस पोळी शिकताना पोळलेली बायकोची बोटे आता मला दिसली आहेत. खरपूस पोळी शिकताना पोळलेली बायकोची बोटे आता मला दिसली आहेत. कधी पिक्चर हॉटेल तर कधी वर्षा पर्यटनाचे धाडसी सरप्राईज तिला मी देतो आहे. चुकतही असावं कदाचित, चुकतही असावं कदाचित. गेलेल्या केसावरून कंगवा फिरवीत मुलाच्या 12वीतली प्रेमकविता तिच्याच पुढ्यात गुणगुणतो आहे. जगण्याच्या रियाजाला आता मी बसलो आहे. सोडून दिले मुलांना शिस्त बिस्त, हिशोब टिशोब तत्त्वज्ञान सांगण्याचे. सोडून दिले मुलांना शिस्त बिस्त, हिशोब टिशोब तत्त्वज्ञान सांगायचे. सारी सृष्टी बनवावी गुरु त्यांनी, मी का उगाच राबायचे. पोटासाठी लाख कमवा, पोटासाठी लाख कमवा, मने कमावणेसुद्धा लाख मोलाची गरज त्यांना सांगतो आहे. कॉलेजमधल्या मुलीला हळूच तिच्या मित्राबद्दल पुसतो आहे. जगण्याच्या रियाजाला मी आता बसतो आहे. आठवड्याची रजा आता ओव्हर टायमात खर्चत नाही. आठवड्याची रजा आता ओव्हर टायमात खर्चत नाही. घरचे देव घेऊन उगाच तीर्थक्षेत्री फिरत नाही. पथ्यापथ्याची सांगड घालीत मस्त बेत आखतो आहे. ऊन सावलीच्या आठवांच्या झुल्यावर बसून बैठकीत मनमुराद हसतो आहे. जगण्याच्या रियाजाला आता मी बसलो आहे. स्टाफ मेंबर, शेजारी मुलांच्या मित्रमंडळीसाठी मॅच ऑर्केस्ट्राच्या मोफत पासची सोय करतो आहे. त्यातही आनंद आहे. जुन्या डायरीतली सुकलेला गुलाब तिच्या आठवणीत ताजा करतो आहे. जुन्या डायरीतील सुकलेला गुलाब तिच्या आठवणीत ताजा करतो आहे. क्वचित एखादी भेट, एखादा फोन तिच्याही सुखात भिजतो आहे. संधी मिळालीच कुठे तर बिनधास्त भाषणं जोडतो आहे. जगण्याच्या रियाजाला आता मी बसलो आहे. असा बेत तडीस जाण्यास दरसाल देवाला आयुष्याचा बोनस मागतो आहे. जगण्याच्या रियाजाला आता मी बसलो आहे. या कवितेतून तुम्हाला काय सांगायचं? आनंद, आनंद हा कुठे जाऊन मिळणारी गोष्ट नाही आहे. त्याचे झरे हे आपल्या अंतकरणातून पाझरावे लागतात. हां, होतो थोडा उशीर व्यावहारिक धावपळीमध्ये, लौकिक जगामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्या गरजाही, त्या आवश्यकही असतात, त्या गरजा असतात. तरी पण ज्यावेळी आपलं इप्सित साध्य होतं की हो मी एवढं कमावून जगू शकतो आरामात, त्यावेळी जरा उशिरा का होईना पण तो झरा मात्र आपण परत जिवंत केला पाहिजे. बरोबर. गंमत अशी होते हल्ली की आपण इमले बांधतो, 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे वगैरे संपत नाही. आणि आयुष्य काय होतं, घरी विहीर खणायची, बाहेरनं टँकर बोलवायचा, विहिरीत टाकायचा, ओतायचा, मग तो सिंटेक्समध्ये पोचवायचा आणि घरभर पाणी खेळवायचं. नाही मिळणार. भौतिक वस्तूंमधून आनंद नाही मिळायचा. तो आतूनच आपल्याला घ्यायला पाहिजे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवायला पाहिजे. म्हणजे आनंद आपल्या सभोवताली असतो, तो शोधता आला पाहिजे. आपल्या बायकोला वर्षा पर्यटनाचं दिलेलं गिफ्ट म्हणून असो किंवा मित्रमंडळी स्टाफ मेंबर्सला ऑर्केस्ट्राचा दिलेला मोफत पास असो, हे पण एक आनंदाचे क्षण आहेत. पण तो आनंद वेचता आला पाहिजे, आनंद त्यात शोधता आला पाहिजे, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? होय, कारण निरागसता ही व्यावहारिक जगामध्ये कालचक्रामध्ये निबर होत जाते. ती आणायची, ती जपायची, जोपासायची. म्हणजे केस नसण्याची खंत नाही आहे, पण कंगवा फिरण्याची हौस मात्र करायची आहे. म्हणजे आहे नाही त्याची खंत नाही, आहे त्यात समाधान मानायचं आहे आणि परत त्यातून आनंद उपसायचा आहे, असंच म्हणायचं आहे कवितेत. हो, कोरड्या विहिरीत डोकं आपटण्यापेक्षा शोधावा की जरा. तर अशा हे सुंदर सुंदर कविता, सुंदर सुंदर असे मधुघट भरलेली ही 86 मधुघट भरल्यापैकी आपण 10च कवितांचा रसस्वाद केला. वऱ्हाडी पार्श्वभूमीवरून आलेल्या डॉक्टर सुवर्णा मॅडम, त्यांची भाषा, त्यांचा रीतिरिवाज, पण त्या इथे 9-10 वर्ष राहिल्या, कोकणात राहिल्या.
आणि त्यांनी ह्या कोकणातला निसर्ग म्हणा, माणसं म्हणा, ह्यांच्याशी त्या एकरूप झाल्या आणि त्यांनी एक निसर्गचित्र निर्माण केलं आहे, रंगाने नाही, शब्दाने. त्यातून तुम्ही एक सुंदर कविता माझा कोकण आपण केली. या कवितेमध्ये रंगांचे सपकारे नाही आहेत, किंबहुना मला रंगांचं ज्ञानच नाही आहे, रंगाविषयी मी काही बोलावं. पण कवितेमध्ये येणारे जे शब्द आहे त्यांना सूर आहे, त्यांना नाद आहे, त्यांना लय आहे. आणि त्यामुळे जे कोकणचं मी निसर्ग वर्णन त्यामध्ये केलेलं आहे, हसता खेळता समृद्ध कोकण आपल्या डोळ्यासमोर इथे साकारलं आहे. कारण आपण एक निसर्गचित्र म्हटलं, एक काश्मीर म्हटलं की आपल्याला बर्फाच्छादित चित्र दिसतात, आपल्याला तिथली झाडं दिसतात, संत्री दिसतात. आपण आयफेल टॉवर म्हटला की पॅरिस दिसतं. अशी काही गोष्टी आपल्या डोक्यात असतात. मग त्या गोष्टीतली ती कविता आली की त्याला ती सुपरइम्पोज होते आणि त्यातून ते चित्र पूर्णत्वास येतं. आता तुमचं माझो कोकण, नागमोडी वाटेवर पाचूच्या रानात, नागमोडी वाटेवर पाचूच्या रानात, मखमली पायघड्या झाकळोल्या धुक्यात, काचोळीच्या गळा माळ थेंबाची लटकत. वा, काचोळीच्या गळा माळ थेंबाची लटकत, झिंबाड पावसाची झापाशी झटपट. आता काही शब्द असतात कोकणातले, झाप, ओल्या कौलावरचा धूर, चिरेदार वाडा, फोपळी, हे शब्द कवितेत म्हणजे त्या शब्दचित्रात, त्या निसर्गचित्रात एक रेझोनन्स निर्माण करतात. रेझोनन्स म्हणजे कंप पावणे, म्हणजे आपल्या मनात असलेल्या शब्दाशी ते शब्द एक रेझोनन्स निर्माण करतात. आणि रेझोनन्स झाला की नाद निर्माण होतो, नाद निर्माण झाला की लय निर्माण होते आणि मग ती निसर्ग कविता आपल्याला आनंद देते. जसं इथे काचोळीच्या गळा माळ थेंबाची लटकत, झिंबाड पावसाची झापाशी झटपट, दुधाळ गजऱ्यानी दर्या नटतात, दुधाळ गजऱ्यानी दर्या नटतात, सप्तरंगी इंद्रधनु डोंगर शिखरी खोवत, खाड्या न्हावून घेई, खाड्या न्हावून घेई पोटभर गोड पाण्यात, कंबर पट्टेगिरी सरितेने वेढत. वा, हे आम्हालाही सुचलं नाही. इतकी वर्ष आमचा जन्म कोकणात गेला तरी नाही. खाड्या न्हावून घेई पोटभर गोड पाण्यात, कंबर पट्टेगिरी म्हणजे जे डोंगराला जे कंबरपट्टे आहेत ते कसले आहेत, तर नदीचे आहेत. होय. हां, धूर ओल्या कौलावर चिरेदार वाड्यात, गाजी भेटण्या वाही माडातून पाय वाट. आता इथे रेझोनन्स व्हायला लागला, कारण माझ्या डोक्यातलं निसर्गचित्र, कोकणातलं निसर्गचित्र आणि तुमची कविता ही मेळ खाण्याला लागली. त्यावेळी ती कविता भिडायला लागली. पाखरू थिजून दडे सुरूच्या वनात, पाखरू थिजून दडे सुरूच्या वनात, खटाळ वाऱ्याची सळसळ पानात, कुंद कुंद वासात फोपळी आकाशी डोलत. समुद्राकट, कुंद कुंद वासात फोफळी आकाशी डोलत, नक्षत्रे विसरून भान विसावती वाळूतील शिंपल्यात, ऐसाची स्वर्ग पाहिला होता मी स्वप्नात, कोकण असा माझा शिरपेचा मानाचा सृष्टीच्या मुकुटात. तुम्हाला ह्या कोकणाबद्दल, इकडच्या माणसांबद्दल, इकडच्या निसर्गाबद्दल, इकडच्या संस्कृतीबद्दल काय सांगतं? शहाळ्यासारखी माणसं आहेत. ज्यांनी प्रेम दिलं आहे त्यांनी भरभरून दिलं आहे, अगदी माहेरच्यांपेक्षाही सख्य होऊन दिलेलं आहे. आणि निसर्गाबद्दल बोलायचं झालं तर निसर्ग काय असतो? आपल्या भावभावनांचा आविष्कार हा निसर्गात असतो, फक्त आपल्याला तो टिपायचा असतो. आणि यात शब्दांचं मोठेपण जेवढं आहेच तेवढंच निसर्गाचं मोठेपण आहे. कोकणात राहणारा माणूस हा दैवी देणगी घेऊन आलेला आहे.
त्याशिवाय काय त्याचा जन्म कोकणात झाला आहे. तर रसिक हो, आता आपण तुमची हां, आणि त्यांची एक अशी जवळची कविता आहे माय, त्याबद्दल त्या सांगतीलच. माय. तिच्या निगुतीच्या संसाराले होती 10 भोकं 10 टोकं. तिच्या निगुतीच्या संसाराले होती 10 भोकं 10 ठोकं. मायच होती पाठीशी म्हणून बापाची भाषा सदा रोकठोकं. पहाडासारखा झेलत वारा बापानं घामाच्या पावसानं संसार चिंबगार भिजवला. पहाडासारखा झेलत वारा बापानं घामाच्या पावसानं संसार चिंबगार भिजवला. मायच होती हिशोबी, त्याच्या घामाचा थेंब न थेंब संस्काराच्या मोत्यासंग ओवत तिनं लेकराईत झिरपवला. लेकरं झाली उलटी पाखरं, लेकरं झाली उलटी पाखरं, रिकामा बाप बसतो मस्त मिशी पिळत. तुह्या बिगर तर जमलंच नसतं, म्हणतो मायले समाधानाचा घोट गिळत. मायच्या वाकल्या कमरेवर आणि झिजल्या नारवाटेवर, नारवाटी म्हणजे गुडघा, हां, मायच्या वाकल्या कमरेवर आणि झिजल्या नारवाटेवर बापाले वाटे त्याची भिस्त. देव ठिवा गुंडाळून आणि मायबाप पूजा, मायची घरात जबर शिस्त. स्वतःच्याच पेरलेल्या संस्काराच्या परीक्षेले आता माय बसली होती. स्वतःच्याच पेरलेल्या संस्काराच्या परीक्षेले आता माय बसली होती. आणि थोरला पोर बापाचा बाप होताना पाहून माय डोळ्यातून गदा गदा हसली होती. धाकटा घालतो बापावर मायेच्या मायेची चादर, धाकटा घालतो बापावर मायेच्या मायेची चादर. म्हणे माय पावला र पांडुरंगा, आता बोलिव मले सत्वर. राबनंच ठाऊक असतं पुरुषाला, राबनंच ठाऊक असतं पुरुषाला, तीच फक्त त्याला जपत असते. आणि परक्या घरून आलेली स्त्री पुरुषाची सखी, प्रियसी, पत्नी, आई, बहीण अवघी नाती व्यापून बसते, अवघी नाती व्यापून बसते. वा, ह्या कवितेचा आता कवितेचा जन्म कसा झाला हे विचारण्यात काही अर्थ नाही, पण तरी असं वाटतं इतकी सुंदर कविता, याच्या मागचं काय पार्श्वभूमी आहे, तुम्हाला कशी कविता सुचली असं मला विचार नाही सांगता यायचं. खरीच गोष्ट आहे ही संवेदना शब्दात कैद करावी एवढं माझं शब्द सामर्थ्य नाही, प्रामाणिकपणे कबूल करते. तर असे को आपण या छोट्याशा रसस्वादाच्या कार्यक्रमात डॉक्टर सुवर्णा चरपे मॅडम यांच्या अप्रतिम 10-11 कवितांचा रसस्वाद केला. तर अनंतात आशा ही डॉक्टरांचा पहिला कविता संग्रह आहे. आता त्यांनी माझ्यासारख्या तसा कवी वगैरे नाही, पण मला त्यांनी ह्याचा रसस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केलं, याबद्दल मी डॉक्टरांचा खूप आभारी आहे. तर डॉक्टर सुवर्णा यांच्या भावस्पर्शी आशयघन कवितेंचा आपण आता आस्वाद घेतलाच. आता आनंदयात्री वाङ्मय मंडळ यांच्या इथे अनेक कवी आहेत. आम्ही आता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बघतोय, अप्रतिम कविता येत आहेत आणि हा कवितेंचा पण कविता संग्रह असेच पुढे येणार आहेत. त्यावेळी असाहीच रसस्वाद होणार आहे. पण आता हा कार्यक्रम आपल्याला समारोपाकडे न्यायचा आहे, कारण काळाचं बंधन आहे. जिथे काळाचं बंधन आहे तिथे जीवनामध्ये चैतन्य आहे. जिथे चैतन्य असतं तिथे नवेपण असतं, तिथे उत्सुकता असते, तिथे आशा आहे, आणि आशा आनंदातली आशा आहे. तर मी आपल्या रसिकांचंही आमच्या ह्या तोडक्या मोडक्या रसस्वादाचे कार्यक्रम आपण पाहिलात, ऐकलात, त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि हा कार्यक्रम समारोपाला नेण्यापूर्वी मी कधी जास्त कविता करत नाही, पण माझी एक कविता बी चार ओळी त्या वाचून दाखवतोय. ही गाज कशाची पुन्हा आज ऐकू येत आहे,
ही गाज कशाची पुन्हा आज ऐकू येत आहे, आनंदी यात्री कोणी आनंद सागरा उधाण गीत गात आहे. वा. दिंडी आनंद यात्रेची अनंताकडून अनंताकडे निघाली आहे. दिंडी आनंद यात्रेची अनंताकडून अनंताकडे निघाली आहे. तीर्थे सारस्वतांची आज आनंद रसात चिंब चिंब न्हाली आहे. तृप्त जाहले रसिक मनते, तृप्त जाहले रसिक मनते, उठला पडाव इथला आता. तृप्त जाहले रसिक मनते, उठला पडाव इथला आता. भेटू पुन्हा पुढच्या वळणी, घेऊ नव्या अनंतातल्या नव्या आशा. अनंतातल्या नव्या आशा. धन्यवाद. धन्यवाद.